संकल्पना एवढ्यासाठी आम्ही लोकांनी काढली की आपण सर्व स्वरमंच स्टारचे मेंबर आहातच, आपला ग्रुपचं नावच स्वरमंच स्टार आहे. पण यामध्ये असं होतं की आपण वर्षातनं 1 किंवा 2 कार्यक्रम करतो, जसं आजचा कार्यक्रम आहे. आता असं ठरवलंय मी की एक असा आपण करावकेचा जसा आत्ता शो केला असा एक कार्यक्रम करूया आणि एक लाईव्ह म्युझिशियन्समध्ये सगळ्यांचा कार्यक्रम करूया, जो साधारण नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास आपण करू. पण हे कार्यक्रम वर्षातनं 1-2च होऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये 40 ते 45 लोक सहभागी होतात. तर मग एवढ्या सगळ्यांच्या रिहर्सल घेणं, बाकी त्यांची प्रॅक्टिस घेणं हे कठीण होतं. आणि काही लोक असे आहेत की जे खूपच छान गात आहेत, त्यांना ह्याच्याहून जास्त कार्यक्रमाची आवश्यकता आहे, त्यातनं त्यांना जास्त पुढे जाता येतं, त्यांना जास्त शिकता येतं. काही लोक आपल्यातले असे आहेत की ते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये गात आहेत, म्हणजे डॉक्टर अर्चना तायडे आहेत, तर त्या अनेक डॉक्टरांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. किंवा रोटरीचे काही मेंबर्स आहेत, विजय परांजपे आहेत, श्रुती आहे, भारती परांजपे आहेत, सचिन देवकर आहेत, स्वरा आहे. तर ही मंडळी रोटरीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातनं गात असतात, तर त्यांना आणखी जास्त कार्यक्रम मिळतात. पण ते सगळ्यांना मिळू शकत नाहीत. यासाठी आपण असं ठरवलं की एक वेगळा ग्रुप करूया की ज्याच्यात खूप जास्त लोक नसतील, एक 10-12 जण असतील, म्हणजे त्यांना जास्त गाणी पण मिळतील. प्रत्येक कार्यक्रमात ड्युएट्स गाता येतील, पण ड्युएट्ससाठी खूप प्रॅक्टिस लागते, ते एकदम म्हणता येत नाही. तर त्या संकल्पनेमधून ही संकल्पना आली की आपण स्वरमंच स्टार्सचे प्रोग्राम्स करूया. पण यासाठी खूप मोठी जबाबदारी असते, ती आयोजनाची असते, की हे सगळ्या कार्यक्रमाची डेट्स घेणं, त्याच्यानंतर त्यांच्या रिहर्सल घेणं. तर ही खूप मोठी जबाबदारी डॉक्टर व्ही टी मेहता आणि साधना जयराम या दोघांनी घेतली. बाकी सर्व मंडळींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यातून 5 कार्यक्रम आतापर्यंत उभे राहिले, जे काशीनाथ घाणेकर वेगळ्या धीमई स्टुडिओ आणि नंतर रवींद्र नाट्य मंदिर इथे पार पडले. आणि अतिशय छान मॅनेजमेंट साधनाचं ते कौशल्य आहे, तिथे करत असते. काही वेळा ती थोडी स्ट्रिक्ट पण होते, पण त्याची गरज असते, तर त्याचं कोणी वाईट वाटून घेऊ नये. डॉक्टर कायम त्यांच्या पाठीशी असतात. डेट्स घेणं किंवा आणखी अशा कामं डॉक्टर करतात. बाकीची जी सगळी गाणारी लोक आहेत, तर ती सगळी आपापल्या कामामध्ये, जॉबमध्ये बिझी असतात. त्यामुळे ते इतका वेळ देऊ शकत नाही जेवढा हे लोक तेवढे देतात. पण त्यामुळे हे प्रोग्राम्स उभे राहिले. आणि एक एक कार्यक्रम करणं किती कठीण असतं हे आता तुम्ही जेव्हा करताय तेव्हा तुम्हाला कळतंय. मी आत्तापर्यंत 1245 केलेत, म्हणून मला माहिती आहे की एक एक कार्यक्रम केवढा कठीण असतो. आणि या एक एक कार्यक्रमातून आपल्याला खूप शिकायला मिळतं. मी अकॅडमीमध्ये पण बऱ्याच वेळा सांगतो की एक कार्यक्रम तुम्हाला 4 महिने पुढे नेतो. 4 महिने तुम्ही गाणं जे क्लासमध्ये शिकतात, एक कार्यक्रम पुढे नेतो. आत्ता पण ह्या कार्यक्रमाची जी रिहर्सल केली, आता वेगवेगळ्या सगळ्यांनीच या कार्यक्रमाची रिहर्सल अर्थात आपण आपल्या क्लासमध्येच केली. पण त्यावेळी पण तुम्हाला कळलं की किती गाण्याचे बारकावे आहेत, जे आपण नॉर्मल शिकताना म्हणत नाही, पण जेव्हा आपल्याला स्टेजवर येऊन गायचं असतं तेव्हा आपण त्याची आणखी खोलात जाऊन चर्चा करतो, बघतो हे असं का होतंय, इथे का चुकतंय. तर हे होणं खूप आवश्यक आहे. आणि हे त्याची जास्त प्रॅक्टिस मिळण्यासाठी स्वरमंच स्टार्स आहे. स्वरमंच स्टारमध्ये गाणारे सगळे कलाकार हे आपल्या स्वरमंच अकॅडमीचेच आहेत. ते तुमच्यासारखेच त्यांनी सुरुवात केली होती, आज ते तिथे गात आहेत. मगाशी आलेले जयेश जाधव आणि अतुल कसबे पण इथूनच त्यांचा प्रवास सुरू झालाय. तर तेव्हा आपणही जे गाणं शिकताय ते लक्षात ठेवा, आज न उद्या आपण उत्तम गाल तर स्वरमंच स्टारमध्ये जाल आणि ह्याच्याहून जास्त कार्यक्रम करायची संधी आपल्याला मिळेल. तर या सर्वाबद्दल प्रथम मी साधना आणि डॉक्टर व्ही टी मेहता या दोघांचे आभार मानतो की ही जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये मी नसतो. त्यांची जी निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये माझा सहभाग नसतो. माझा सहभाग फक्त त्या कार्यक्रमात 1-2 गाणी गाण्यापुरता आणि प्रमुख पाहुणे म्हणून जाऊन बसण्यापुरताच असतो. बाकी संपूर्ण मॅनेजमेंट ते करतात, त्यातलं कुठलंही काम मी करत नाही. तर छान पद्धतीने त्याने ते सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं की स्वरमंच स्टारची अशीच वाटचाल पुढे होत राहो. लवकरच आपण त्यांचा 25वा स्वरमंच स्टारचा 25वा कार्यक्रम करू अशी मी शुभेच्छा देतो आणि माझं गाणं सुरू करतो, कारण आपल्याला गाणी अजून घ्यायची आहेत.